लोन 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 तर लोन कर्जमुक्त व्हायची स्ट्रॅटेजी काय? 10 वर्षाच्या परतफेडीत व्याज जाणार होतं 22 लाख आणि 25 वर्षाच्या कर्जासाठी माझं व्याज जात आहे ऑलमोस्ट 66 लाख रुपये. म्हणजे किती पट झालं ते? तिप्पट. जेवढी कर्जाची रक्कम वाढेल तेवढा EMI वाढणार, जेवढा व्याजाचा दर वाढेल तेवढा EMI वाढणार आणि जेवढी कर्जाची मुदत वाढेल तेवढा EMI कमी होणार. तुम्ही सगळ्यात छोट्या रकमेचं कर्ज आधी संपवायचं किंवा सगळ्यात जास्त व्याजदराचं कर्ज आधी संपवायचं. एक बघा, खूप लोक ना इन्कम महिन्यातून एकदा येतो पण हप्ते वेगळ्या वेगळ्या तारखांना असतात. एक हप्ता संपला की पुढच्या हप्त्याची तजवीज करणं यातच त्यांची फाईट जास्त महिन्यात असते. त्यातच जातो. एक्स्ट्रा पैसे भरायला एक तर इन्कम वाढवावं लागणार किंवा खर्च कमी. कमी करावा लागणार. काही खर्च आहे की ते तुम्ही कमी करूच शकत आणि इन्कम खूप फ्रिक्वेंटली वाढत नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा कधी पगार वाढ मिडल क्लास आहे, माझ्याकडे 50,000 रुपये इन्कम आहे आणि त्यातला 25-30,000 रुपये माझा EMI ला जातोय, मला राहिलेल्या 20,000 कसं तरी जेमतेम भागतंय, तर मी अजून 2,000 रुपये पण EMI कसा भरायचा हा प्रश्न पडतो. कर्ज घेणं, कर्ज परतफेड करणं, गुंतवणुकी करणं आणि आयुष्य समाधानानं आनंदानं जगणं या सगळ्या गोष्टी पॅरलल व्हायला पाहिजे. एकच गोल ठेवलं की नाही मला कर्जातून बाहेर यायचंय आणि जिथं गरजेचं आहे तिथेही तुम्ही खर्च नसेल करणार तर मग अवघड आहे तुमचं. तुम्ही जर दरवर्षी 10,000 रुपये एक्स्ट्रा भरले तर 25 वर्षाचं कर्ज तुमचं 8 वर्ष 2 महिन्यात संपू शकतं. तुम्ही जर दरवर्षी फक्त एक EMI जास्त भरला तर तुमचं 25 वर्षाचं कर्ज 20 वर्षात संपू शकतं. पण खरंच लोकांना हे लक्षात येत नाही. असा काही अनुभव आलाय का तुम्हाला? मी आता जे EMIचं गणित सांगितलं, पण मी ह्याचा वापर कसा करू शकतो? जेव्हा माझी मल्टिपल कर्ज असतात तेव्हा मी या गुंत्यातनं सॉल्व्ह करायचं कसं? लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आहे, त्याने तशा अजून लाडके आजोबा योजना, लाडके पप्पा योजना, अशा किती योजना सरकार आणू शकणार आहे ते आपल्याला माहिती नाही. यासाठी तुमच्या